नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील हा 14वा भाग. मंत्री एक मंत्री जे 2-3 चमचे लाल दिव्याची गाडी ही मागणी अशोक पाटीलनी केली. इथपर्यंतचा कथाभाग आपण काल बघितला. तर पुढचा भाग. सिनेमाची पटकथा मध्यंतरी मी वाचली असल्याने ही मागणी केव्हा ती येणारे माहीत होते. त्यामुळे रायफलसारखी माझी इतकी धावपळ उडाली नाही. एका अधिकारी मित्राने नंबर प्लेट बदलण्याच्या शर्तीवर त्याची लाल दिव्याची गाडी देण्याचं कबूल केलं. सरकारी अधिकारी होता, पण मला नंबर प्लेट तेवढी बदला. शेवटी सरकारी नियम आहेत, ती कबूल केलं. मंत्र्याला शोभेल असा भरदार देहाचा माझा एस टीतील मित्र नामदेव शेलार हा एकेकाचा नामवंत कुस्तीगीर आणि भारतकुमार हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मल्ल चांगला अभिनेता होता. त्याच्या नाटकातल्या भूमिका मी पाहिल्या त्या, आणि तो खूप सामाजिक कार्यकर्ता आहे. हल्ली पुण्याला असतो. त्याच्या एक आणखी गमतीशीर आठवणी मी सांगेन. त्याचा मुलगा उत्तम टेबल टेनिस खेळायचा. तो महाराष्ट्र टीममध्ये गेला आणि पुढं सुदैवानं त्याला इन्कम टॅक्स खात्यामध्ये खेळाडूंच्या कोट्यातनं भरती मिळवायच्या मला थोडी मदत करता आली, तो भरती झाला होता. अतिशय प्रेमाचा नामदेव शेलार. आणखीन एक त्याची आठवण अशी की हरिश्चंद्र बिराजदार नामवंत कुस्तीगीर, आजच्या अनेकांचं कुस्तीगीरांचं आराध्य दैवत, यांनी जेव्हा कोल्हापूरला मानाची कुस्ती मारली, ती सतपालला पराभूत केला, तर त्यानंतर ते सातारला आले. ते अर्थात मला काय परिचयाने आपलं कुस्ती क्षेत्र नाही. तर नामा शेलार आणि ते दोघं मित्र, म्हणून ते नामा शेलारला भेटायला एस टी स्टँडवरती गेले. एस टी स्टँडवर त्याचं ऑफिस, एस टीतलं नामाचं डिव्हिजनल ऑफिस. आणि तिथनं नामा शेलारचा मला फोन आला इन्कम. तो मला मालक म्हणायचा. मालक म्हणला, काय करताय, जरा ताबडतोब येत आहे का इकडं? म्हटलं काय काय काम आहे? नाही म्हणलं, हरिश्चंद्र बिराजदार आले, त्याचा सत्कार करायचा आहे. हारबीर आम्ही आणून ठेवला आहे, तुमच्या हस्ते घालायचं आहे. बरं म्हटलं, येतो. मला काय म्हणजे आनंदाचा भाग आहे ना की एवढ्या मोठ्या पैलवानाचा आपण सत्कार करतोय म्हणून. मी गेलो, नामाकडे गेलो ऑफिसमध्ये. म्हटलं कारण तिथं कोणच दिसत नाही, एक फक्त माणूस बसला होता, साधा तुमच्या मायासारखा, थोडा उंचीला जास्त, लेंगा शर्टवर गांधी टोपी, आणि पैलवान वगैरे असं अजिबात वाटत ना. साधारण म्हणजे तब्येत चांगली इथपर्यंत, ग्रामीण भागातला कोणता असं बसलो आपल्या नावाला. म्हणजे चल की रे बाबा, काम त्याचा सत्कार करूया आणि मला परत ऑफिसला जाऊन देईन का, आपल्याला काम चालू आहे. तो पण म्हणता, बिराजदार कुठे आहेत, पैलवान आले नाही. हे काय म्हणलं, हेच बिराजदार. मी खरोखरी चाट पडलो. ज्यांनी हरिश्चंद्र बिराजदारांना पाहिलं असेल ना, त्या कल्पना येईल की त्यांना बघितल्यानंतर हा एवढा मोठा मल्ल असेल असं वाटत होते. अतिशय चपळ कुस्तीगीर, उत्तम ताकद, पण दिसायला असं फार तोराड बिराड असं काय अजिबात नसलेले असे हरिश्चंद्र बिराजदार. त्यांचे खूप शिष्य आजही चमकत आहेत सगळ्या खेळणारे. नामा शेलारमुळं मला त्यांचा सत्कार करायची संधी मिळाली आणि काही थोड्या वेळा मी बरोबर गप्पा मारू शकलो. हा एक वेगळा योगायोग मध्येच आठवलं म्हणून सांगितलं. कारण मला असं वाटतं की ते 75 तरी झाल्यानंतर या जुन्या काही काही आठवणी, रम्य आठवणी अशा आहेत त्या. आणि ही माणसं किती साधी होती. सतपालवरनं विषय निघाला की गुरु सतपालसुद्धा किती साधे आहेत. मध्यंतरी आम्ही आमच्या राणा गोळगुळे ट्रस्टतर्फे, तुम्ही म्हणाले मधनंच काहीतरी हरदासाची कथा वेगळी सुरू झाली, पण संदर्भ आला म्हणून सांगतो. आमच्या मानदेशातली म्हणजे सातारा जिल्ह्यातली धावपटू ललिता बाबर, जी ऑलिम्पिकमध्ये धावली ती, आणि थोडक्यात हुकलं पदक, तिला आम्ही सातारा भूषण पुरस्कार द्यायचं ठरवलं. तेव्हा कुणाच्या हस्ते द्यावं, तर गुरु सतपालना बोलवायचं ठरवलं. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. आमच्या काही मित्र इथले कुस्तीगीर मंडळीचे आहेत, पवार कंपनीचे काही, आणि त्यांनी यायचं कबूल केलं. आले. अतिशय साधे हो. म्हणजे आपल्याला किरकोळ काय आपण केलं तर आपलं असं फुगल्यासारखं वाटतं, पण किती साधे असं आहे. इतकं माझ्या छान वागले, सगळ्यांशी बोलले, सगळ्या लोकांना फोटो काढायचे. अर्धा पाऊण तास तर ते लोकांनी त्यांना पकडून आपापल्याबरोबर फोटो काढायला लावले. म्हणलं हे हिंद केसरी, आणि त्यांच्याजवळ आमच्यासारखे इथले लोकडे हिंद केसरी असतात. पण मोठी माणसं जी असतात ना, खरंच ती खरंच मोठी असतात. अर्धवट असणारी माणसं आहेत त्यांना तर फार ताप असतो. ही गोष्ट खरी. असो, चला पुन्हा मूळ पदावरती येऊया. तर नामाला माझ्या डोक्यात होताच. त्याच्याबरोबरच्या गोतावळ्यासाठी माझे सहकारी नगरसेवक बाबा कदम यांच्याबद्दल मी परत एकदा सांगेन. तेही असेच नाट्य व्यवसायाच्या व्यवस्थापक पदात होते, आणि त्यांचे 2-3 मित्र
असे तयार करून ते आणि मी संध्याकाळी स्पॉटवर गेलो. कारखान्याच्या दुतर्फा झाडीच्या रस्त्यावरून ही कार झोकात येऊन त्यातून ही मंडळी उतरून आप्पाजी त्याचे स्वागत करतात असे चित्रीकरण चालू होते. भेटीनंतरचा भाग आधीच शूट झाला होता. 1-2 रिटेक्समध्ये तो शॉट झाला. आता तेथील एकाच दिवसाचं काम राहिलं. मी नामदेव आणि बाबांचं काम चांगलं केलं. सिनेमात तुम्हाला तो कशासाठी प्रेमासाठी पाहिला तर तो सीन दिसेल. आता तेथील एकाच दिवसाचे काम राहिले होते. त्यामध्ये ट्रक निघतो, त्यानंतर अजिंक्य मोटरसायकलून त्याचा पाठलाग सुरू करतो, असा सीन होता. या सीनसाठी नंतरचा पाठलागाचा सीन, सिक्वेन्स व फाईट यासाठी एक ड्रायव्हरसह एक ट्रक 3-4 दिवस लागणार होता. त्याचबरोबर त्यातील 3-4 गुंडसुद्धा त्या टोळीतले आवश्यक होते. त्या गुंडांना पुढे शेखरबरोबर फाईटमध्येही भाग घ्यायचा होता. माझ्याबरोबर कोल्हापूरला कॉन्ट्रॅक्ट करताना आलेले मित्र जगन चौगुले त्यांनी आग्रहाने त्यांचा स्वतःचा ट्रक दिला. शिवाय ड्रायव्हरही त्यांचा लहान भाऊ राजनलाच सिनेमात काम करायची संधी द्यायला सांगितली. राजननी गाडी चालवायचं, त्यामुळे आता प्रश्न राहिला फक्त गुंडांचा होता. म्हणजे खऱ्याखुऱ्या नाही, पण सिनेमावर गुंडांचं काम करणार, म्हणजे जरा दिसायला जरा गुंड वाटतील किंवा मुख्य ताकदवान दिसतील असं पाहिजे होते. बलभीम शिंगरे, अंकुश भिंगारदिवे आणि अदंभाई बागवान हे तिन्ही माझे मित्र. ते तिघे आमच्याबरोबर तेव्हा नगरसेवक होते, ज्याला मेहरबान म्हणतो आपण, नगरपालिकेचे सदस्य. ते सगळे तब्येतीने उत्तम आणि शूटिंगला उत्साह होते, मदत करायला आघाडीवर असायचे. पण ते बिचारे सरळ स्वभावाचे सगळे. या शक्य म्हणजे हाणामाऱ्या गुंडगिरी ह्यात कुठेही कुणी नव्हतं. पण काम तर करायचं गुंडांचं. त्यामुळे मी जरा बिचकत त्यांना म्हटलं की असं असं काम आहे. अदमभाई आहेत, वारलेत, बलभीम आहे अजूनही, अंकुश भिंगारदेवी आहे. म्हणून जरा बिचकत असं असं काम आहे, पण ते गुंडांचं आहे बाबा. ते म्हटलं जाऊन तो सिनेमातले गुंड आहे, आम्ही काय खरं गुंड आहे का. आणि ते तयार झाले, तो आमचा प्रश्न सुटला. सकाळी ते सर्व बरोबर रवाना झाले, शूटिंग सुरू झालं. असा अशोकचा फोन आला. यावेळी आमचे फाईट मास्टर अकबर शरीफ यांना वेळ नसल्याने ही फाईट कंपोज करण्याची जबाबदारी त्यांच्या कोल्हापूरचे अशोक पहलवान पार पाडणार होते. त्यांनाही याचा खूप अनुभव होता. शेखर नवरे व सर्व साथीदार ट्रकमधून पुढे व मागे मोटरसायकलमधून पाठलाग करीत अजिंक्य व विजय कदम असा तो सीन चालू होता. या पाठलागाच्या टेकिंगची गंमत असते. एकाच ठिकाणी शक्यतो एखाद्या वळणाच्या वर आधी ट्रकमध्ये फ्रेम आल्याचा व नंतर जात जात वळण संपताना फ्रेममधून बाहेर गेलेला शॉट घ्यायचा. नंतर त्याच ठिकाणाहून मोटरसायकलचा शॉट थोडा फरक करून घ्यायचा. असे 5-6 ठिकाणून घेऊन झाले की मग ट्रक वेगात असलेले काही शॉट्स विविध अँगल्समधून घ्यायचे व नंतर मोटरसायकलसुद्धा तसेच शॉट्स घ्यायचे. नंतर दोघांचे अभिनयासह म्हणजे वेगात स्टिअरिंग वळवताना ट्रकचे, मोटरसायकल तिरकी करून चालवतानाचे वगैरे शॉट्स क्लोजअपमध्ये घ्यायचे. नंतर संकलन करताना ते व्यवस्थित कलात्मक जोडले की चित्तथरारक पाठलागाचा संपूर्ण सिक्वेन्स पडद्यावर आपल्याला दिसायला लागतो. हे सगळे आम्ही शेंद्रे कारखाना ते येवतेश्वर वाया बोगदा जाताना घेतले, पण त्यासाठी प्रत्येक वेळी शिफ्टिंग करावेच लागायचे. त्यामुळे ते सगळं संपेपर्यंत जवळजवळ संध्याकाळ झाली. पुढच्या फाईटचे शूटिंग सकाळी सुरू करण्याचा पर्याय नव्हता. पण राहिलेला दिवस मावळण्यापूर्वीच असलेल्या उजेडाचा फायदा घेऊन कारखान्यातील एकच छोटा सीन राहिला होता, तो पूर्ण करायचे पितामहने ठरवले. त्याचे व अशोकचे त्या सीनला काय लागणार बोलणे झाल्यावर अशोक पाटील माझ्याकडे आला. साहेब, एक बाई ताबडतोब पाहिजे. त्याची मागणी ऐकून मी उडालोच. म्हटले, आता काय तुम्हाला बायका गोळा करायला होतेस का? रायफली झाल्या, गेस्ट हाऊस झाले, मंत्री झाले, पण आता बाई म्हणजे काय? मला तू साताऱ्यात राहून देणार आहेस का नाहीस? माझ्या सरबत्तीवर तो शांतपणे असं म्हणला, साहेब, बाई म्हणजे शूटिंगमध्ये काम करण्यासाठी हो. मध्यमवयीन जोडपे आपल्या 5-7 वर्षाच्या आजारी मुलीला घेऊन आपणच्याकडे येते आणि तुमच्या औषधाने तिची अवस्था झाली असा आक्रोश करते, असा सीन लगेच करायचा आहे. नवरा म्हणून आम्ही बलदेवरावांना उभे करतोय, पण त्यांना पत्नी व मुलगा बरोबर पाहिजे ना, म्हणून एक महिला व एक बाल कलाकार हवा आहे. मी म्हटलं, अरे मग असं सांग की नुसतंच बाई पाहिजे काय? कोणी ऐकले तर काय म्हणतील? दिलीप आंबेकर आणि रघुवीर आपटे हे दोघं तिथं होते. त्यांना विचारले की असे कोणी नाट्यकर्मी आहे का रे चटकन येऊ शकायचा? रघु आपटे पटकन म्हणला, माझी मोठी बहीण आणि तिची मुलगी येऊ शकते. त्याला गाडीत बसवून लगेचच त्यांना घेऊन परस्पर कारखान्यावर म्हणून पाठवून आम्ही तेथील आवरावर करून निघालो. निघताना
राजन चौगुले ट्रक घेऊन आणि नगरसेवकांना घेऊन सकाळी 8लाच येवतेश्वरला त्या जागी यायला हवे असे बजावून सांगितले. रघूची बहीण म्हणजे सौ पांडे या आपल्या छोट्या मुलं घेऊन लगेचच आल्या. त्यांचे वडील म्हणजे रघूचे वडील काशीनाथपंत आपटे ही साताऱ्यातील ज्येष्ठ रंगकर्मी होते, म्हणून त्यांनाही अभिनय गुणांचा वारसा मिळाला होता. बलदेवराव उत्साहाने डोक्याला मुंडासे बांधून तयार होते. सौ पांडेनं सीन समजावून पितांबरीने सांगितला. त्यांना कामगार स्त्रीचा वेश दिला. त्यांच्या मुलीलाही तयार केले आणि अक्षरशः एक रिहर्सल झाल्यावर टेक होत गेले. एकाही रिटेकची गरज न पडता बराबर शॉट्स पूर्ण होऊन दिवस मावळण्यापूर्वी तो सीन पूर्णही झाला. सौ पांडे यांना आयत्या वेळी अचानक बोलून त्यांनी सुरेख काम केले. त्यांचे मी आभार मानायला लागलं. त्यांनी त्यांच्या वडिलांची व गोडबोले कुटुंबाची युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये जी जवळीक होती समोर आभार कसले, मी तर तुमच्या घरातल्याप्रमाणेच आहे असे सांगितले. पूर्व पुण्याई ही अशी अनेकदा आपल्याला नकळत उपयोगी पडते याचाच तो अनुभव होता. आता तो फाईटचा महत्त्वाचा सीन, एक गाणे आणि काही पॅचवर असे 4-5 दिवसाचं शूटिंग बाकी राहिलं तर म्हणजे हा सगळा घोळ आवरत आला असं आता वाटायला लागलं होतं. आत्तापर्यंत झालेला आणि हा पुढील खर्च याचा मी आढावा घेतला. आमच्या नियोजनाप्रमाणे अंदाज केल्या खर्चातही आम्ही बरीच बचत करत होतो हे पाहून आत्तापर्यंतची धावपळ जरा कारणी लागली असे वाटले. पण सगळेच ठरल्याप्रमाणे झाले तर मग सिनेमा कशाला म्हणायचे. या म्हणीचा अनुभव मला लगेच दुसऱ्याच दिवशी आला. नेहमीप्रमाणे सकाळी उठून 7:30ला मी इन्कम टॅक्सच्या कामाला सुरुवात केली. ते करताना अधूनमधून घराकडे लक्ष होतं. आता 8 वाजले म्हणजे सगळ्यांनी येवतेश्वरला पोहोचले असतील. 8:30 वाजले म्हणजे अशोक पैलवानने सर्वांना मारामारी प्रत्यक्षात न करताही मारामारी कशी दाखवायची याचे ट्रेनिंग सुरू केले असेल. आता 9:30 वाजले म्हणजे प्रत्येक शूटिंगला सुरुवात झाली असेल असे विचार मानायचे होते. 10 वाजता अशोक पाटील आला म्हटल्यावर मला वाटलंच काहीतरी घोटाळा झाला असणार आणि तो घोळ झालेलाच होता. कलाकार, नगरसेवक व युनिट सर्व वेळेत पोचले होते, पण राजन चौगुले आणि त्याचा ट्रक दोन्हीचा पत्ता नव्हता. त्याशिवाय शूटिंग सुरू होऊ शकत नव्हते, कारण तोच ट्रक तिथे पाहिजे होता ना आणि ड्रायव्हरही तोच पाहिजे. वैतागून मी जगन चौगुलेंना फोन केला आणि राजनला एवढे बजावून त्याने हा काय गोंधळ केला आहे, त्याला ट्रक घेऊन लगेच पाठव, त्याच्यामुळे सर्व काम खोळंबलंय असं जर रागात सांगितले. मालक तो ट्रक घेऊन करायला वाळूची खेप आणायला गेला. आत्ता 2 वाजेपर्यंत परत या त्याच्या उत्तराने माझा वैताग आणखीच वाढला व मी त्या रागाने त्याला असे कसे केलेस, तुझ्या आग्रहाने त्याला घेतले तर आता त्याच्यासाठी मोठ्या कलाकारांना वाट बघायला लावणे शोभते काय असे बोलायला लागलो. तो रघू चौगुले बिचारा फारच खजील झाला. म्हणाला, मालक मी 2 मिनिटात दुसरा ड्रायव्हर दुसरा ट्रक पाठवतो, तुम्ही काही काळजी करू नका. त्याला हे माहीत नाही की आम्ही आता कंटिन्यू डायलॉग करतो. पाठलाग एका ट्रकचा चालला आहे आणि खलनायक दुसऱ्या ड्रायव्हरच्या दुसऱ्या ट्रकमधून उतरतोय हे पडद्यावर दाखवून चाललं असतं का. मी त्याला म्हणलं, अरे तसं सिनेमात चालत नाही बाबा, तोच ड्रायव्हर तोच ट्रक लागणार, तू त्याला दुसऱ्या गाडीवरून निरोप पाठव आणि लगेच यायला सांग. त्याने हो म्हणून ती व्यवस्था केली खरी, पण प्रत्यक्षात त्या मंडळींची स्पॉटवर जेवण होऊन विश्रांती झाल्यावर तो दुपारी 3-3:30ला तिथे पोहोचला. हिरो हिरोईनच्या उशिराने शूटिंग खोळंबल्याचे किस्से आपण अनेकदा ऐकतो, वाचतो, परंतु ट्रक व त्या ड्रायव्हर वेळेवर न आल्याने खोळंबलेला असा प्रसंग क्वचितच कोणावरती आला असेल. 3:30ला शूटिंग सुरू होऊन तो फाईट सिक्वेन्स पूर्ण होणे शक्यच नव्हते, पण तरीही जेवढं होईल तेवढं काम पदरात पाडून घेऊ म्हणून अशोक पैलवानने झपाट्याने कामाला सुरुवात केली. पण म्हणतात ना की अडचणी कधी एकट्याने येत नाहीत, तसंच घडलं. थोडे शॉट झाले आणि त्या नकली का असेना पण मारामारीच्या एका शॉटमध्ये शेखर नवरेचा हात खांद्यापासून निखळला आणि शूटिंग ठप्प होऊन मंडळी परत आली. मला निरोप मिळाला. मी गेलो तेव्हा शेखर वेदनाने विवळत होता, पण तरीही तो म्हणाला की असा क्वचित माझा हात सांध्यातून निखळतो, पण तो माहितगार जर फिजीव असला तर तो चटकन लगेच बसवतो सुद्धा. तुमच्या इथे असा कोणी असेल तर बोलवा, तो 5 मिनिटात ठीक करून देईल. खांद्याचा जो सांधा असतो, उकळीचा सांधा म्हणतात, निघाला तर त्याचा खटकन परत बसवता येतो. मला तो सर्व प्रकार नवीन तेव्हा तरी होता. आपल्याकडे कलाकार आल्यावर त्याची जबाबदारी आपल्यावर असते असे मी मानत असल्यामुळे मीही चांगलाच डिस्टर्ब झालो होतो. शंकरराव भिडे म्हणून आमचे परिचित फेस्टचे ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट होते.
म्हणजे आम्ही गमतीनं त्यांना हाडमोडे शंकरराव म्हणायचो, पण ते उत्तम जाणकार होते. त्यांचे वडील भिडे मास्तर म्हणून होते, स्वातंत्र्य सैनिक जुने, ज्यांना भेटायला योगी अरविंद आले. ते स्वातंत्र्यवेळी मोठा सहभाग त्यांचा होता आणि साताऱ्यात त्यांनी अनेक मल्ल घडवले. असे भिडे गुरुजी हे चिरंजीव. पण ते चांगल्या परिचित होते. त्यांना बोलवून घेतलं, म्हणलं शंकरराव जरा तपासून बघावं, होण्यासारखे असलं तर करूया, नाहीतर एक करता भलतेच होईल आणि आपल्याला वाईटपणा येईल. म्हणून तसं वाटलं तर शूटिंग थांबवून शेखरला मुंबईला त्याच्या नेहमीच्या फिजिओथेरपीकडे पाठवूया आपण. शंकररावांना आत्मविश्वास होता. ते म्हणाले, काही काळजी करू नका, असे अनेक पेशंट मी बरे केले असे सांगत त्यांनी शेखरचा हात हातात घेतला. त्याला तेलाने हलके चोळले व वर उचलून हलवत एकच रेटा दिला तर खट्टा असा आवाज आला आणि तो हात बरोबर सांध्यात बसला. शेखरने तो हलवून उंच करून बघितले. त्याच्या वेदना पूर्ण थांबून हाताची सुलभ हालचाल होत होती आणि शंकराच्या चेहऱ्यावर बघा मी सांगत होतो ना असा विजयी भाव होता. त्याने असून दे तुझ्या सिनेमाच्या धाडसात माझी मदत म्हणून पैसे घ्यायलाही मला नकार दिला होता. सातारच्या सगळ्या लोकांनी असं म्हणजे प्रत्येकाने जसं तो आपलाच सिनेमा असं मानलं होतं असं मला वाटतं. मग आम्ही सर्वांनीच उगीच गडबड करायला नको, एक दिवस त्यांनी हाताला विश्रांती द्यावी व मग परवा ती फाईट करू असं ठरवलं. आता उद्या फाईट सिक्वेन्स नाही तर काय करायचे याचे आमच्याकडे तोपर्यंत झालं होतं. कारण एखादा दिवस वाया घालवण्याने अनाठाई खर्च तर होणारच होता, पण शूटिंगची मस्त लागलेली लयसुद्धा बिघडली असती. अजिंक्य नोकरी शोधण्यासाठी 3-4 ठिकाणी प्रयत्न करतो, पण रमेशजी आधीच तिथे फोन करून त्याला नकार मिळेल याची व्यवस्था करतात. अशा स्वरूपाचे 4 छोटे छोटे सीन्स आणि एस टी बंद पडल्यामुळे तो फिरत आप्पाजींच्या अर्कशाळेत पोचतो हा सीन एका दिवसात पूर्ण करायचा आमचा प्रयत्न ठरला. प्रयत्न करायचा ठरलं आमचं. 4 वेगवेगळी ऑफिसे दाखवणे गरजेचे होते, म्हणजे 4 वेगळी लोकेशन्स आली, म्हणजे 4 वेळा शिफ्टिंग आले, म्हणजे त्या सगळ्यात पूर्ण दिवस खर्ची पडणार. पण एव्हा मलाही थोडा अनुभव आला आणि पितांबर तर त्यात मुदत होता चित्रपट तंत्रात. त्यामुळे आम्ही त्यातून मार्ग काढण्याचं ठरवलं. सातारा नगर परिषदेचे अध्यक्ष तेव्हाचे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि सर्व सदस्य व कर्मचारी यांचंही आम्हाला पूर्ण सहकार्य होतं. त्यांना विचारून नगराध्यक्षाच्या आणि उपनगराध्यक्षाच्या केबिनमध्येच शूटिंग करण्याची परवानगी मिळवली. त्या 4ही ऑफिसमधील प्रमुख वेगळे हवेत म्हणून माझे मित्र अजित बुथा, राज माजगावकर, राजा निकम वगैरे निवडले आणि त्यात चांगले ड्रेसेस घालून यायला सांगितले. नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये जशी होती त्याचाच एक सीन पूर्ण केला. मग तेथील फर्निचर, ऑफिस फाईल्स वगैरे थोडे बदलून, एखादे पेंटिंग वाढवून, दिशा बदलून, वेगळ्या अँगलने टेबल खुर्च्या ठेवून दुसरा सीन केला. तिथून शेजारच्याच उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये हाच प्रयोग करीत राहिलेले 2 सीन्स पूर्ण केले. वेगळा कॅमेरा अँगल, ठसठशीतपणे नजरेत भरलेले थोडेसे वेगळे फर्निचर, फोन व सामानातील बदल हे करून आम्हाला हे सगळं साध्य करता आलं. ही कॅमेऱ्याच्या फ्रेमची म्हणजे चौकटीची किमया असल्याने पडद्यावरती 4ही ऑफिसेस वेगळी वाटणार होती. आता प्रश्न होता या सगळ्यासाठी ऑफिसमध्ये अजिंक्य पायपीट करतो, जिने चढतो उतरतो ते दाखवण्याचा. नगरपरिषद असणाऱ्या दोन्ही जिन्यांचा वेगवेगळ्या अँगल्सनी म्हणजे कधी वरून तर कधी खालून, कधी बाजूने असा वापर करून जिन्यांचे शॉट्स घेतले. तर समोरील रस्त्यावरच त्याच प्रयोगाने मागील इमारती वेगवेगळ्या असतील ही काळजी घेऊन पायपिटीतही शॉट्स चालू ठेवले. अशा सर्व शॉट्समध्ये आजूबाजूला येणारी जाणारी माणसे दिसावी लागतात आणि तीही वेगवेगळी लागतात. नगरपरिषदेतील अनेक उत्साही कर्मचाऱ्यांनी तसं आजूबाजूला चालत आमची ती गरज पूर्ण केली. मी पितांबरला म्हटले सुद्धा की हा सर्वार्थाने सातारकरांचा सिनेमा होणार आहे. आज इथेच थांबूया, उद्या पुढच्या भागाला पण सुरुवात करू.